क्षेत्रात पोहण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यात कारकल येथे घडली आहे। श्रवण संतोष कुमार अंकलगी वय 15 व श्रावणी संतोष कुमार अंकलगी वय 10 असे मृत्यू झालेल्या बहीण भावाचे नाव आहे। याबाबत माहिती अशी की संतोष कुमार अंकलगी यांचे काही वर्षापूर्वी अपघातात निधन झाले। त्यामुळे उषा संतोष कुमार अंकलगी या आई महादेवी कोळी आणि दोन्ही मुलांबरोबर कारकल येथील शेतात राहतात। अंकलगी यांचे शेत विद्यानंद वालीकर हे बटाईने करत होते। रविवारी उषा अंकलगी या कामानिमित्त सोलापूरला गेल्या होत्या। श्रवण हा शाळेला सुट्टी असल्याने विंचूरवरून घरी कारकलला आला होता। दुपारी 1:30च्या दरम्यान श्रवण आणि श्रावणी 100 बाय 100 शेततळ्यात पोहण्यासाठी गेले। यावेळी शेततळ्यातून बाहेर पडता यावे यासाठी त्याने झाडाला दोरी बांधून ते कमरेला बांधले होते। मात्र दुर्दैवाने झाडाला दोरी सुटली आणि दोघेजण पाण्यात बुडू लागले, पण त्यांना वाचवण्यासाठी कोणीच नव्हते। नातू जाऊन खूप वेळ झाले तरी त्याचा पोहण्याचा आवाज येत नसल्याने घाबरून आजी महादेवी कोळी यांनी शेततळ्याकडे गेले असता त्यांना श्रवण आणि श्रावणी पाण्यात बुडाल्याचे दिसले। तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला। त्यांचा आवाज ऐकून विद्यानंद वालीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी शेजारील मल्लिकार्जुन सोनकी व महादेव कांबळे व वालीकर शेततळ्यात उडी घेऊन श्रवण व श्रावणी यांना बाहेर काढले, मात्र त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या। त्यांना उपचारासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून दोघे जण मृत झाल्याचे सांगितले। याचा अधिक तपास पोलीस हवालदार विठ्ठल बिराजदार हे करीत आहेत। Now and press the bell icon. Never miss a